नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे. आमदार खासदारांची नियमित मग आमची पेन्शन का नाही? शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा प्रश्न सुटणार. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची माहिती शेअर करायलाही विसरू नका. केंद्र आणि राज्य शासन नियम बनवत असून आमदार खासदार यांना आजीवन सोयीसुविधा आणि पेन्शनसुद्धा मिळते. मात्र निमशासकीय कर्मचाऱ्यांना पेन्शनसुद्धा मिळत नाही. तरी निमशासकीय कर्मचाऱ्यांना सर्व सोयीसुविधा पुरविण्यात याव्यात, अन्यथा बहिष्कार टाकण्याचा इशारा आता पेन्शनधारकांनी दिला आहे. या संदर्भात पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आलेले आहे. निमशासकीय कर्मचाऱ्यांना पेन्शन नाही, त्यांचा EPF जमा झालेला पैसासुद्धा त्यांना मिळत नाही. तो पैसा सरकार वापरून त्यांना अत्यल्प 1,000 ते 3,000 रुपयापर्यंत फॅमिली पेन्शन देते. 30 ते 35 वर्ष नोकरी करून शेवटी त्यांच्यावर उपासमारीची पाळी येते. निराधार अंगणवाडी सेविका यांनासुद्धा दरमहा पेन्शन व सवलत मिळत आहे. मात्र निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींची प्रकृती खराब झाल्यास त्यांच्याकडे औषधीसाठी सुद्धा पैसे उपलब्ध नसतात. त्यामुळे आता शासन स्तरावर दखल घेण्यात येऊन शासकीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन आता सेवानिवृत्त कर्मचारी यांनी थेट पंतप्रधान यांना पाठविले आहे.